आजच्या घडीची महत्त्वाची आणि मोठी बातमी, राजेंद्र हगवणे हा फरार होता आणि त्याला आता अटक झालेली आहे। 6 दिवसानंतर राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये आता राजेंद्र हगवणेला अटक झालेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। शशांक हगवणे अजूनही फरार आहे। लता हगवणे, त्याच्यानंतर त्याची मुलगी करिश्मा हगवणे या सुद्धा फरार आहेत। आता राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली आहे। या प्रकरणाची बाळाला वैष्णवी हगवणेंकडे वैष्णवी हगवणे यांच्या आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। काल या सर्व घडामोडी घडल्या आणि त्याच्यानंतर आता वैष्णवी हगवणेंचा सासरा राजेंद्र हगवणेला अटक झालेली आहे। राजेंद्र हगवणे आणि राजेंद्र हगवणेचा मोठा मुलगा सुशील हगवणे याला सुद्धा अटक झालेली आहे। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रणजित, हॅलो रणजित, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? वैष्णवी हगवणेंचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। फरार झालेले होते। ही संपूर्ण घटना घडल्यानंतर 16 तारखेला वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू झाला आणि याच्यानंतर हे सर्वजण घरातले सासरची मंडळी हे फरार झालेली होती। त्यांचा शोध सुरू होता। पथकं जी आहे 3 पथकं तैनात करण्यात आलेली आहेत अशी माहिती पालकमंत्री अजित पवार यांच्याकडून देण्यात आलेली होती। राजेंद्र हगवणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी सदस्य, मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्टता दिलेली आहे। त्याच्यानंतर राजेंद्र हगवणे याला सर्व पदांवरून निलंबित करण्यात आलं। ही कारवाई काल झालेली होती। राजेंद्र हगवणे हा फरार होता, त्याला आता अटक झालेली आहे आणि त्यासोबतच त्याच्या मुलाला सुद्धा आता अटक झालेली आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सासरा आणि दीर यांना आता अटक झालेली आहे। राजेंद्र हगवणे हा वैष्णवी हगवणे यांचा सासरा आणि दीर सुशील हगवणे यांना सुद्धा आता अटक झालेली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जात होता।